रस्त्याने अंगावर एकही कपडा न घालता संपूर्णपणे निर्वस्त्र विहार, स्वतःच्याच हाताने दाढी, मिशी, केस कोणत्याही उपकरणाशिवाय उपटून काढणे, दिवसभरात फक्त एकदाच जेवून शेकडो ते हजारो किलोमीटरचा प्रवास निर्वस्त्रपणे पायी चालून पूर्ण करणे आणि असे बरेचसे वेगवेगळे त्याग. पण हे मुनी वस्त्र का धारण करत नाहीत? हे मुनी हाताने केस का उपटतात आणि हे मुनी एवढा त्याग का करतात? तर चला मित्रांनो, जाणून घेऊयात जैन धर्मीय साधूंच्या या त्यागामागची कारणे. त्याआधी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडलास तर लाईक नक्की करा. तर मित्र हो, मी एका ठिकाणी जाण्यासाठी बसमधून प्रवास करत होतो आणि खिडकीतून बाहेरच्या दृश्यांचा आनंद घेत होतो. पण तेवढ्यातच खिडकीतून बाहेर माझी नजर एका व्यक्तीवर पडली, ज्या व्यक्तीने अंगावर एकही वस्त्र धारण केलं नव्हतं. आणि पुढे जाईल तसं अनेक व्यक्ती माझ्या नजरेस पडले आणि अक्षरशः अचंबित झालो, कारण याआधी मी असं दृश्य कधीच पाहिलं नव्हतं. हे दृश्य पाहून माझ्या मनात प्रश्नांचं एक चक्र सुरू झालं की हे लोक नक्की कोण आहेत, हे निर्वस्त्र का आहेत आणि हे चालत चालत पायी का जात आहेत. म्हणूनच मी माहिती घ्यायला सुरुवात केली आणि बऱ्याचशा गोष्टी मला पहिल्यांदा की हे लोक जैन धर्मीय साधू आहेत, ज्यांना दिगंबर मुनी असं म्हणलं जातं. तर जैन धर्मामध्ये दिगंबर आणि श्वेतांबर असे दोन प्रकारचे मुनी मानले जातात, ज्यामध्ये श्वेतांबर मुनी हे पांढरे वस्त्र धारण केलेले, तर दिगंबर मुनी हे वस्त्रहीन असतात. तर ते वस्त्र धारण का करत नाहीत यामागे त्यांचं असं म्हणणं आहे की मनुष्य जन्माला येताना वस्त्रहीन आला आहे आणि या जगामध्ये आपलं म्हणजे मनुष्याचं असं काहीच नाही, सर्व भगवंताचंच आहे. आणि ते असं देखील म्हणतात की दिगंबर म्हणजे सर्व दिशांना ज्या व्यक्तीने अंबर म्हणजेच वस्त्र मानले आहे असा व्यक्ती. तसंच मित्रांनो, जैन धर्मामध्ये छोट्या छोट्या किड्या मुंग्यांना, सूक्ष्म जीवांना मारणे देखील खूप मोठे पाप मानले जाते. शिव्या न देणे, ब्रह्मचर्याचे पालन करणे, तसेच सगळ्या छोट्या मोठ्या जीवांचे रक्षण करणे हे कर्तव्य असते. आणि म्हणूनच जैन धर्मीय लोक कांदा, लसूण तसेच जमिनीतून निघणारे कंदमुळे असले पदार्थ कधीच सेवन करत नाहीत. जैन धर्मीय साधूंचे जीवन संपूर्णतः त्यागाने भरलेले असते. या साधूंना 24 तासामध्ये एकदाच जेवण्याची अनुमती असते. स्वतःचे केस, दाढी, मिशा हे स्वतःच्याच हातांनी उपटून काढावे लागतात. तसंच या सर्व साधूंना प्रवास करण्यासाठी वाहनांचा वापर करणे बंधनकारक आहे. त्यांना प्रवास हा पायी चालतच पूर्ण करावा लागतो. तर असं हे त्यागाची परिमूर्ती असलेले जैन धर्मीय दिगंबर साधू. तुम्हाला या गोष्टी आधी माहिती होत्या का? आणि जर तुम्हाला या गोष्टी पहिल्यांदाच समजल्या असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि अशाच नवनवीन गोष्टी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. Yeah.